दॅट प्लेस डेली. तर याच्यामध्ये जे आहे ना 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला जे आहे ना रिकाम्या जागेत योग्य ते जे ऑप्शन आहे ना ते भरायचं आहे. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे बघा, वाक्याचा सब्जेक्ट काय, ही, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिकामी जागा म्हणजे इथं व्हर्ब यायला पाहिजे. हा जो पार्ट होता ना तुमचा, हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह पार्ट असं समजा. ठीक आहे. आता बघा डेली म्हणजे काय असते, या वाक्यामध्ये एक शब्द आहे डेली. डेली म्हणजे काय, रेग्युलर बेसिस वरती, बरोबर आहे. म्हणजे काल पण तेच घटना घडली, आज पण तीच घटना घडली आणि उद्या पण तेच घटना घडणार आहे, म्हणजे रेग्युलर बेसिस वरती घडणार आहे, त्याला आपण डेली म्हणतो. मग बघा मित्रांनो काय असते की जे घटना रेग्युलर बेसिस वरती घडते ना, नेहमी जे घडते ना, तर त्या घटनेसाठी आपण काय करत असतो माहित आहे का, जो काळ असतो वाक्याचा हा नेहमी साधा वर्तमान काळच वापरला जातो, बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जर साधा वर्तमान काळ वापरला जातो तर वाक्याचा जो काळ असतो, एखादं वाक्य त्याचा काळ आपण कशावर डिसाईड करत असतो, वाक्याच्या क्रियापदानुसार. मग जर का क्रियापद हा वाक्याचा काळ ठरवत असेल तर या रिकाम्या जागेत काय पाहिजे, आपल्याला क्रियापद पाहिजे. मग आपल्याला असं क्रियापद निवडायचं आहे की नेहमी जर साधा वर्तमान काळ असेल तर जे मुख्य क्रियापद आहे ना त्याचा प्रथम म्हणजे फर्स्ट फॉर्म येतो, बरोबर आहे. फर्स्ट फॉर्म जो आहे ना आपल्याला ऑप्शन मध्ये सर्च करावं लागेल. मग कुठलं ऑप्शन आहे बघा, पहिल्या फॉर्मचं एक व्हिजिट वाला आहे, हॅड व्हिजिट हे पास्ट परफेक्ट आहे त्यामुळे हे इथं कट झालं. थर्ड वाला व्हिजिट्स आहे हे एक फर्स्ट फॉर्म वाला आहे आणि इज व्हिजिटिंग प्रेझेंट कंटिन्युअस आहे त्यामुळे हे इथं कट झालं. ठीक आहे. मग आता आपल्याला निवडायचं आहे या व्हिजिट मध्ये काय येणार आणि या व्हिजिट्स मध्ये काय येणार, बरोबर आहे. आता बघा आपला जो वाक्याचा सब्जेक्ट आहे ना हा काय माहित आहे का, ही आहे. मग आता ही हा सिंग्युलर आहे, बरोबर आहे, प्लुरल नाही आहे. बघा वाक्याचे जे ग्रॅमॅटिकल पर्सन असतात ना ते 3 टाईपचे असतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय, आय म्हणजे फर्स्ट पर्सन जो की एकवचनी आहे, याचं अनेक वचन वी होणार. आणि यू म्हणजे काय असते, हा सेकंड पर्सन, सिंग्युलर पण तोच असते यू आणि प्लुरल पण काय असते यूच असतो. उरलेल्या जगातील जेवढं काही असेल, मुलीचं नाव, मुलाचं नाव, जागेचं नाव, ठिकाणाचं नाव, वस्तूचं नाव, तुमच्या भावनेचं नाव, जे काही असेल ना ते थर्ड पर्सन असते. मग ते सिंग्युलर आहे की प्लुरल तेवढंच बघावं लागेल. जर वाक्याचा सब्जेक्ट बघा थर्ड पर्सन आहे म्हणजे तृतीय पुरुषी आहे आणि एकवचनी आहे, तेव्हा आपल्याला क्रियापद जे आहे ना एकवचनी करण्यासाठी काय करावं लागतं माहित आहे का, जर वाक्याचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि वाक्याचा जो काळ आहे म्हणजे टेन्स आहे, साधा वर्तमान काळ असेल ना मित्रांनो, तर क्रियापदाला जर का येस किंवा ईएस लावलं तर ते काय होते माहित आहे का, सिंग्युलर म्हणजे एकवचन राहते. आणि जर का क्रियापदाला येस किंवा ईएस लागत नसेल साध्या वर्तमान काळात फर्स्ट फॉर्मला, तर ते जे क्रियापद आहे ना ते नेहमी काय राहते, अनेक वचन राहते. आणि आपला पहिला नियम काय सांगतो की सब्जेक्ट प्रमाणे क्रियापद चेंज होते. म्हणजे हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला काय सिंग्युलर करण्यासाठी जे 3 नंबरचा ऑप्शन आहे ना व्हिजिट्स हे घ्यावं लागेल. म्हणजे आपलं वाक्य कसं होणार, ही व्हिजिट्स दॅट प्लेस डेली, तो त्या जागेला जो आहे